तर आज राज्यभरामध्ये मंदिरांमध्ये सुद्धा मोठा उत्साह दिसतोय। साईनगरी शिर्डीमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय। साई मंदिराच्या कळसावर पारंपरिक अशा पद्धतीनं गुढी उभारण्यात आली आहे। साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठीची माळ परिधान करण्यात आलेली आहे। साई मंदिरामध्ये देशभरातून भाविक आता उपस्थित आहेत। गुढीपाडव्याच्या सणाला साईंचं दर्शन घेणं ही खरं तर भाविकांची इच्छा असते आणि म्हणूनच लाखो भक्तगण या ठिकाणी सध्या आलेले आहेत साईंच्या दर्शनासाठी। अत्यंत सुंदर अशी साईंची मूर्ती आज सजलेली आहे। साखरेची गाठी घातलेली आहे। विविध आभूषण आतापर्यंत साईंना आलेली ही आभूषणं चढवण्यात आले। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। साईंच्या शिर्डीमध्ये देखील गुढीपाडवा उत्साहात साजरा होत आहे। साई मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली आहे। साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून साई मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली आहे। साई मंदिरातील सर्व धार्मिक पूजा विधी पंचांगाप्रमाणे चालतात। यावेळी नवीन पंचांगाची विधिवत पूजा करत आज साईबाबांना सोन्याच्या अलंकारासह साखरेच्या गाठीचा खास शृंगार देखील करण्यात आला आहे आणि साई मंदिराच्या कळसावर जी गुढी जी आहे ती श्रद्धेची गुढी साई संस्थानच्या वतीने उभारण्यात आली आहे। या ठिकाणी साई मंदिरामध्ये साईबाबांचं आज गुढीपाडव्यानिमित्त दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे। साईबाबांना साई मंदिर परिसराला जे आहे ते फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे आणि गुढीपाडव्याचा मोठा उत्साह साई नगरीमध्ये बघायला मिळतो आहे। हजारो साई भक्तांनी साई नगरीमध्ये गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, झी24 तास, शिर्डी, अहमदनगर। ते राज्यभरातून असा हा